एवढा मोठा श्रीमंत रावण, एवढा मोठा श्रीमंत. पण राजे हो, 2:18 एके दिवशी दक्षिणेचा राजा आमंत्रित केला. पंढरपुरातल्या मालकानी दक्षिणेच्या राजाला आमंत्रित केलं आणि 2:18 त्या रावणाचा सुद्धा शेवट केला. एखाद्याला अहंकाराचं गंडल, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत म्हणत असेल, एखादा स्वतःला श्रीमंत समजित असेल, तर त्या सुद्धा नालायकाने ऐकावा, तुझ्या पण शरीराची माती निश्चित होणार आहे. पैसा हा मृत्यूसाठी अडसर नाही, विद्वत्ताही मृत्यूसाठी अडसर नाही, एखादं पद हे मृत्यूसाठी अडसर नाही. एखादा व्यक्ती म्हणत असेल मी आध्यात्मिक क्षेत्रात 10-5 गाथे पाठ केले तरी मृत्यूसाठी अडसर नाही. यम फक्त त्रास देणार नाही इतकं होईल, मृत्यू मात्र अटळ आहे. यमानं आतापर्यंत कोणाच्याही बापाला सोडलेलं नाही. नाही त्या यमाशी करुणा, यमाला दया मया क्षमा करुणा असं काही नाही. तो कोणी असो, योगी असो, जपी असो, तपी असो, अनुरागी असो, कोणी असो, यम त्याला सोडत नाही. 5-50 एकर ऊस ज्याच्याकडे असेल तो जर असा अहंकाराने पावलं टाकत असेल तर त्यानं थोडस कान उघडून ऐकावा. एका व्यक्तीच्या घराची चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. नुसती घराची एक चौकट इकली तर 35 बारे आमदार होता येत होतं. इतकी त्याची चौकट महागाईची होती. ती चौकट होती 22.5 क्विंटल सोन्याची. अशा 7 कोटी चौकटी होत्या. चंद्र सूर्य तोपर्यंत त्याच्यासोबत उभा राहिला कोणाची मायवेली. एवढा मोठा श्रीमंत रावण, एवढा मोठा श्रीमंत. पण राजे हो, 2:18 एके दिवशी दक्षिणेचा राजा आमंत्रित केला. पंढरपुरातल्या मालकानी दक्षिणेच्या राजाला आमंत्रित केलं आणि 2:18 त्या रावणाचा सुद्धा शेवट केला. श्रीमंत रावण, ज्याला घर 7 कोटी सोन्याचे होते, मग तेवढ्या मोठ्या शरीराचा एवढा मोठा श्रीमंत रावण, त्याला सुद्धा जावं लागते आणि गेल्याच्या नंतर त्याला पेटवावं लागते. आपल्याकडे माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर तो त्याची श्रीमंती किती आहे, त्याचं वैभव किती आहे काही बघितलं जात नाही. पाहुणे राहुणे आले की काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. सोयरे धायरे सगळे मिळून विचार करतात आता याच्यातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली. ही दुर्गंधी आपल्यासाठी घातक ठरेल म्हणून याची विल्हेवाट लावावी लागती. मग त्याला मशानात नेतात. माझ्या देहूतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. आणि मशानात त्याला नेत असतात. आणि मशानात नेलं रे नेलं की त्याचा अंत्यविधी ठरलेला आहे. मग कोणी त्याला पुरत असेल, कोणी त्याला जाळत असेल. अजून एक प्रचलित अंत्यविधी आपल्या भारतीय संस्कृतीत पुराण शास्त्र वेद मान्य, गंगेला जर फार मोठं पाणी असेल, आपल्याकडे करत नाहीत ते, उत्तर भारतात दक्षिण भारतात करतात ते, आपल्याकडे नाहीत करत. फार मोठ्या विस्तीर्ण नद्या आहेत, त्याच्यामध्ये पाण्याचा साठा मोठा आहे, जलचरांची संख्या आहे. अशा ठिकाणी प्रेत सुंगारतात आणि पवित्र नदीमध्ये ते प्रेत सोडतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. पण सज्जनांनो, ते प्रेत पाण्यात टाकलं तरी त्याची माती झाली, मातीत टाकलं तरी माती झाली, विस्त्यात टाकलं तरी माती झाली. त्याला भडाग्नी नावाचा अग्नी देतात. मशाने नेवोनी भडाग्नी देवोनी ये ती परतोनी माघारे. 14 अग्नीपैकी एक अग्नीचं नाव आहे भडाग्नी. हा भडाग्नी नावाचा अग्नी दिल्याच्या नंतर माणसं परत येतात. मग तिथं कोणी थांबत नाही. पण त्या आपल्या जवळचा किती होता, आपल्यावर किती प्रेम केलं, आपल्यावर श्रद्धा किती केली, काय नाही. फार काय झालं तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जातात, राखुंड भरतात, एखाद्या गंगेत वगैरे टाकतात. त्या जागेवर 3 दगड ठेवतात. तशी मोकळी जागा ठेवत नाही, 3 दगड ठेवतात त्याच्यावर. सोबत नेलेलं सुगड ते सुद्धा फोडतात. फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी. महावाक्य ध्वनी बोंब झाले, महावाक्य ध्वनी बोंब झाले, महावाक्य ध्वनी
तो घट सुद्धा सोबत नेलेला पायापाशी फिरवतात. महावाक्य ध्वनी बोंब झाली, 3 दगड ठेवतात, घरी येतात सज्जनांनो. अंत्यविधी झाला की त्या हे पंचतत्वाला शरीर विलीन करावं लागतंय. किती मोठा रावण, ज्याला 1,00,000 पोरं होते, 1,25,00,000 नातू होते, 80,000 बायका होत्या, सुना किती असतील नाही सांगता याच्या. कारण सासऱ्याने बापानं जर 80,000 लग्न केले तर पोरग 500-500 तर करू शकते. ज्यांच्या आजोबांनी 80,000 लग्न केले, नातू 50-50 तर करू शकते. किती मोठा परिवार असेल रावणाचा. प्रस्थ नावाचा प्रधान होता, 16 प्रधानापैकी भयानक शक्तिशाली प्रधान होता. त्यानं जांभाई दिल्याच्या नंतर यमाचं धोत्र सुटत होतं. एवढा प्रभावशाली, दक्षिणेचा राजा त्याला भीत होता. एवढा मोठा प्रधान होता प्रस्थ. 16 प्रधानापैकी एक रावणाचे प्रधान होते. रावणाच्या 1,00,000 पोरांपैकी एक मुलगा एवढा मोठा अधिकारी होता. उर्मटपणामध्ये, दंडेलशाहीमध्ये, रगिलकीमध्ये, गुंडागिरीमध्ये रावणाचा एक मुलगा फार मोठा प्रभावशाली होता. 222 एकाच मंत्र्याला पद आहेत, एक नाही, 222 पद एकाच मंत्र्याला आहेत. त्या मंत्र्याला रावणाच्या मुलानं 17 बऱ्या बांधून आणलं, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं, म्हणून त्याचं नाव सत्रजित पडलं. त्याचं नाव होतं मेघनाथ. पण सत्रजित आणि इंद्रजित, 17 बोऱ्या जिंकलं म्हणून सत्रजित, इंद्राला बांधून आणलं याच्याकरता इंद्रजित. एवढा मोठा मुलगा होता त्या रावणाचा. काय बंडोदरी होती माझ्या माईंनो. 34 नायिकेपैकी एक प्रभावशाली बाई होती. तुम्हाला 5 पतिव्रतेची यादी माहीत असेल. फक्त या 5 पतिव्रतेपेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ 34 बायका होत्या या भारत देशात. या 5 पतिव्रतेपेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ. मी सांगत नाही, पुराण सांगते. मी सांगितलेलं तुम्ही कसं मानताल? आणि माझ्या काय गोळ्या संपल्यात का मनानं तुम्हाला सांगायला? विठाला 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 विठाला. 5 पतिव्रतेपैकी नाविन्यजन्य अशा 34 नायिका होत्या. त्याच्यापैकी एक मंदोदरी होती. काय नाविन्य होतं मंदोदरीकडे बघा. तशी ती पतिव्रतेच्या यादीत पण येतीच आणि नायिकेच्या यादीत सुद्धा येते. कारण ज्या वेळेला रावण मृत्यू पावला त्यावेळेला मंदोदरी सती गेल्या. सदाचारी पुण्यशील पावन स्त्री होती, फार मोठी ख्यातनाम स्त्री होती, मालकावर अतूट प्रेम करणारी होती. किती बघा, जिवंतपणी किती प्रेम केलं असेल हे मोजण्यासाठी तराजू नाही. पण रावण मृत्यू पावल्याच्या नंतर ही सती जात होती. प्रेताची चिता आयताकृती रचत असते, सतीची चिता चौकोनी रचत असतात असं पुराण सांगते, मी नाही. प्रेताची चिता आयताकृती लांबणीची रचत असतात आणि सतीची चिता चौकोनी रचत असतात. त्याच्याच बाजूला प्रेताच्या खालीवरी लाकडं टाकत असतात, सतीच्या फक्त खाली लाकडं असतात. सतीच्या अंगावर लाकडं नसतात, कारण सती जिवंत असते. याचा दुसरा मुद्दा आहे काय का, प्रेताच्या अंगावरचे कपडे पेटल्याच्या नंतर प्रेत जळत असतं. पण सतीचं तसं नसतं. सतीचं आधी शरीर जळत असतं मग कपडे जळत असते. सती न देखे आग्न, सती अग्नी पाहू शकत नाही. एवढं मोठं नाविन्य सतीचं आहे. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. काय नाविन्य असेल त्या सतीच्या बाबतीत. आपल्या मालकाच्या शरीराला अग्नी लागला, तिने अग्नीला विचारलं, अग्नी नारायणा, मालकाच्या अगोदर माझं शरीर जळालं पाहिजे. अग्नीनं सांगितलं, आई साहेब असं होऊ शकत नाही. तुमच्या मालकाच्या प्रेताच्या जे शरीराच्या वरी कपडे त्याला अग्नी लागला, आता कपडे पेटले की शरीर जळत असते. नाही म्हणले, अगोदर मला जाळायचं नंतर माझ्या मालकाला जाळायचं. अग्नीनं सांगितलं, निसर्गाचा नियम मला मोडता येत नाही, आई साहेब तुम्हाला काय करायचं ते करा. मी भडाग्नी नावाचा अग्नी, 14 अग्नीपैकी एक तो स्वतंत्र अग्नी, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. खाल्ल्याला पचवतो त्याला जठराग्नी म्हणतात. पाण्याला जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. आपण पाक निष्पत्ती करतो त्याला वैशानर नावाचा अग्नी म्हणतात. सगळ्या मूळ अग्नीचे पिता वैशानर. याच्यापासून घेतल्यावर ज्या ज्या कामाकरता वापरलं त्याला ते नाव पडत असतं. जसं सोनं आहे, सोन्याची नथ तयार केली पण कशाची नथ आहे ती? सोन्याची. सोन्याची गळसरी तयार केली, नाव गळसरी पडलं पण कशाची? सोन्याची. सोन्याचे झुंबर तयार केले, नाव झुंबर पडलं पण कशाचे? ते सोन्याचे. त्याचा मुख्य मूल तत्व त्याचं सोनं आहे. तसं वैशानर नावाचा अग्नी हा मूळ अग्नी, पण त्याच्यापासून ज्या ज्या कामाकरता वापरला, यज्ञाकरता वापरला हविष्य अग्नी. घरात प्रेत टेकलेले आजचे विजय आजच्याच कीर्तनाला सांगता येते.
एक जणाला लय दिवसाला पोरग झालं आणि हे विषय सांगितले त्यानं गाडीच फोडी महाराजाची. बारशाच्या कीर्तनात हे कसं सांगता येईल? त्याला समय जाणं हा शास्त्राचा निर्णय, पुराणाचा निर्णय, वारकरी संप्रदायाचा निर्णय. हे विषय दुसऱ्या कीर्तनात सांगता येत नसतात. असो, घरात प्रेत टेकलंय आपल्याकडे, ते घरात प्रेत टेकल्याच्या नंतर काय काड्याची पेटी नसती का मशानात नेल्यावर पेटवायला? नाही, पण दारात 2-4 गौऱ्याची टेकतात. ते गौऱ्या पेटवतात, त्याच्यावर मडकं टेकतात, त्या मडक्यात पाणी गरम करतात. तेच पाणी गरम होऊ न हो ते त्याच्या पायावर शेवटी टाकतात. ते पाणी टाकलं की दुसऱ्याने टाकायचं बंद असतंय. ते मडकं रिकामं झालं की ते अग्नी त्याच्यात घ्यायचा. त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. म्हणून माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं पुरा वापरला. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मशानात देतात आणि त्याला भडाग्नी देतात, ते परत येत असतात. तसा भडाग्नी रावणाच्या शरीराला लागला, पण वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि मंदोदरी वक्षस्थळातल्या दुधाच्या धाराने आपल्या मालकाच्या प्रेताला लागलेला भडाग्नी विझवत होती. आणि तिनं तिचा पण कडेला नेला. अगोदर स्वतःचं शरीर जाळलं, नंतर मालकाचं शरीर जळू दिलं. काय पतिव्रता माऊली असेल, काय अधिकार असेल त्या माऊलीचा. सज्जनांनो, दृष्टांत संपला. मुलगा त्या टोकाचा, प्रधान त्या टोकाचा, बायको तितक्या अधिकाराची. तोही सामान्य नव्हता. रावण सुद्धा फार मोठा शक्तिशाली होता. या सगळ्या गोष्टी असून त्याला एके दिवशी 2:18 दक्षिणेच्या राजानं पंढरपुराच्या म्हणण्यानुसार मारलं. त्याचं प्रेतात रूपांतर झालं. समुद्राच्या तीरावर रावण नेला. भडाग्नी नावाचा अग्नी लावला. म्हणती हाय हाय यमधर्म. यमधर्म सुद्धा विचार करत होते केवढा मोठा प्रभावशाली रावण, आणि तो जळतोय. तिसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम केला. त्या दिवशी सगळ्या शरीराची माती झाली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, शरीराची होया माती माती, शरीराची होया माती माती, शरीराची होया माती माती, शरीराची होया 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 माती. ते कोणी लयती सांगती, कोणी लयती सांगती सांगती, सारी अवघी कामे कोटी, सारी अवघी कामे कोटी. कोणी लयती सांगती, कोणी लयती सांगती सांगती, सारी अवघी कामे कोटी, सारी अवघी कामे कोटी. शरीराची होया माती, कोणी लयती सांगती, कोणी लयती सांगती, कोणी लयती सांगती, शरीराची होया माती, कोणी लयती सांगती, कोणी लयती सांगती, कोणी लयती सांगती सांगती सांगती. किती मोठा रावण सज्जनांनो. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हे द्वितीय पुण्यस्मरण आदरणीय सौभाग्यवती काळे, सुलोचनाताई भाऊसाहेब काळे ह्या मातोश्री दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. राजे हो, दक्षिणेच्या मालकाचा निरोप आल्यावर कोणाचं काही चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता सुद्धा आपण पाहलो राजे हो,
आपल्या डोळ्याच्या देखता सत्तेवर असलेले मंत्री सुद्धा गेले, त्यांचं पद जागच्या जाग्यावर राहिलं. आपण सगळ्यांनी मिळून, आप्तविष्ट सजनांनी मिळून त्यांना पेटून दिलं. संपत्ती सुद्धा इथंच राहते, बऱ्यापैकी श्रीमंत मेले, मोठे मोठी गडगंज लोक गेले, त्याबद्दल काय विषय नाही. का? कारण दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला की राजा आहे का प्रजा आहे का भिकारी आहे का गरीब आहे का कोण काय, त्याचा विचार कसल्या प्रकारचा नाही. त्या पत्राला सामोरं जावं लागतं. कधी कधी कोर्टाचं पत्र आलं तर खालीवरी करता येते, आजारीचे, आमकचे तमकचे, लपूनच बसता येते. महिना 2 महिने उसात गवसालाच नाही पोलीस यायला, 2-1 महिने लपला. कोर्टाच्या ह्या सुप्रीम कोर्टाचा जरी वॉरंट आलं तरी लपशील इकडं तिकडं. पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप आल्यावर लपता येत नाही. निमूटपणे हसत खेळत त्याला म्हणावं लागतं, बाबा जाय घेऊन. तशा या दक्षिणेच्या मालकाचा वैकुंठवासी स्वर्गीय सौभाग्यवती सुलोचना ताईंना निरोप आला. इहलोकातली यात्रा सोडली, परलोकात विलीन झाल्या. त्यांच्या आठवणीचा स्मृतीचा सोहळा आहे. त्यांनी या काळे कुटुंबावर केलेले उपकार, त्यांचे धर्मपती भाऊसाहेबजी काळे, खांद्याला खांदा देऊन प्रपंच करणारी माऊली. मालकाचा निरोप आला, कपाळाच्या मालकाला सोडावं लागलं. पत्नीचं सुख पारख झालं. या काळू कुटुंबियावर कमी कालामध्ये दक्षिणेच्या राजाची अवकृपा झाली आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य दक्षिणेचा राजा घेऊन गेला. आता काही जरी केलं तर सुलोचनाबाई चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही, असा माझा आळंदीतल्या मालकांचा पुरावा आहे. कापुराचे कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पहावया. एकदा कापराचा माणूस तयार केला आणि तो विस्त्यात टाकला की ठाईची समाप्ती झाली जैशी. किंवा अजून एक पुरावा सांगितला मालकानी, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. मिठाची हत्तीन केली, धुहाला नदीवर नेली, ती पुन्हा वापस येत नाही. तसं एकदा या शरीरातला आत्मा गेला रे गेला, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. हे रवा उगा पसारा, 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 हे रवा उगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, हे रवा उगा पसारा, हे रवा उगा पसारा, हे रवा उगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, हे रवा उगा पसारा, हे रवा उगा पसारा, हे रवा उगा पसारा. आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर बाकीचा सर्व पसारा ठरत असतो. सज्जनांनो, तद्वज्ञायानं आयुष्याची माळ तुटली, इहलोकाची यात्रा सोडावी लागली. आपण त्यांच्यासाठी काय करतो? ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष व्हावा, 4 पात्र दारात उठवावी, त्यांच्या आठवणीला उजाळा मिळावा, विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे एकत्रित यावं आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 2 पात्र दारात उठावे, असा भाऊसाहेबजी काळे यांचा एक मानस आहे, उद्देश आहे. आणि त्यांनी मोठ्या श्रद्धेनं हे पुण्यस्मरण दुसरं करतात. आणि या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन करण्याचं आयोजन आहे, योग आहे. तो कीर्तन करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. तारखेच्या संदर्भामध्ये अरुणजी लांबे भाऊ, इथून जवळ अवघड पिंपरी त्यांचं गाव आहे. तारखेच्या संदर्भात अरुण भाऊ संपर्क करत होते, आजही रस्ता सांगत होते, काही कारणास्तव आली नसतील, असो, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून या काळे कुटुंबियावर आलेलं प्रेम करणारं हे तुम्ही सगळीजण विष्ट मित्र सज्जन सखे सोयरे दायरे आप्तेष्ट माय मावल्या असतील, पुरुष असतील, सर्वांना प्रणाम करतो. आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण नितीन महाराज आहेत. गोड त्यांचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. ज्यांनी सुरुवात केली आमचे सचिन महाराज, गोड आवाजावर प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. त्यांच्यासोबत चाल म्हणणारे
गणेश महाराज आहेत त्यांना सुद्धा प्रणाम. पोपट महाराज आहेत आदी करून सर्व पेटीवाले सर्व. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या विनेकरी आदी करून ते बसलेली सर्व महाराज मंडळी अनुरागी वारकरी टाळकरी सर्वांना प्रणाम करतो. या परिसरातला येती योगी जपी तपी संन्यासी महानुभव सर्वांना प्रणाम. सद्गुरू किशनगिरी बाबांना प्रणाम करतो. सद्गुरू भास्करगिरी बाबांना प्रणाम करतो. इथे जवळच वास असलेल्या अधिष्ठान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं अधिष्ठान निवासस्थान त्या पवित्र भूमीला प्रणाम करतो. इथे बाजूलाच असलेले अष्टादश संतांपैकी सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझ्या सद्गुरू नाथबाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या परिसरात अजून कोणी माझ्याच्यानं विसरला असन त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला सज्जनांनो, शरीराची होय माती. तुम्हाला एक पुरावा रावणाचा सांगितला आहे का? रावणाला गाव सोन्याचं होतं पण मसनवाटा मातुड्याचा होता. रावणाला गाव सोन्याचे पण मसनवाटा मात्र मातुड्याचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये पुराणामध्ये एका व्यक्तीने भजन केलं. भजन करणारी ठराविक लोकांची यादी आहे. ठराविक लोकांची यादी भजनामध्ये. त्याच्यामध्ये पुराणामध्ये भजन करणारी महान एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव. भजन केलं जीवनभर. दोघा भावाभावाने भजनच केलं. पण सुदामदेवाच्या भावाने एका नालायकाच्या नावाचं भजन केलं, श्रीमंताचं. आणि सुदामदेवानं त्या श्रीमंताचं भजन केलं की तुम्ही मी कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे आणि किती दिवस जिवंत ठेवायचे. त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या विश्वाच्या मालकाचं भजन सुदामदेवानी केलं. परिस्थिती नाजूक होती तशी सुदामदेवाची. त्यांच्या भावानं ज्याचं भजन केलं म्हणजे त्याला भाट म्हणायचं, स्तुती पाठक, स्तुती केली. अशा व्यक्तीनं सुदामदेवाच्या भावावर कृपा केली. मोठ्या वैभवात सुदामदेवाची बायको त्यांची भाऊजाई राहत होती, भाऊ राहत होता. कालांतरानं तो श्रीमंत मेला. सुदामदेवाच्या भाऊजाईला आणि भावाला मंदिरात ताट घेऊन बसावं लागलं भीक मागत. का? नालायकाची स्तुती केली. म्हणून आपल्या संप्रदायात नियम आहे, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. इतराची स्तुती आमा ब्रह्महत्या, एका विठ्ठला वाचून या. अहो, देवाच्या व्यतिरिक्त स्तुती करणं ब्रह्महत्येचं पातक सांगितलं. नालायकांना किमान या स्टेजवर तरी नाही चोंबाळायचं. सुदामदेवाने ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन केलं. ते भजन इतकं टोकाला गेलं सज्जनांनो, इतकं टोकाला गेलं की देवाला सासरवाडीतून धन आलतं. तशा 16,108 सासरवाड्या होत्या देवाला. त्याच्यात ते एका सासरवाडीतून एक मणी आलता हुंड्यामध्ये. सप्रेम भेट, हुंडा नाही म्हणता येणार, गिफ्ट द्याला, सप्रेम भेट द्याला सासऱ्याने मणी. त्या मण्याचं नाव होतं शिमंतक नावाचा मणी. शरीराची होय माती सांगतोय. हा शिमंतक नावाचा मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. हे सांगायलो म्हणजे माझ्या गोळ्या नाही संपल्या. मी काय गांजावडीत नाही, काय नाही, पुराण सांगते. पाहावे पुराणी विचारोनी, माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल तर पाहावे पुराणी विचारोनी, तुम्ही पुराणाला विचारा. आणि 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे इतकं सोनं देत होता. काशीला नेऊन अन्न सत्र केलं, तिथला घाट बांधला, त्याला अक्रूर घाट नाव पडलं, कारण अक्रूरच मणी घेऊन गेलता. एके दिवशी सुदामदेवाची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर माझ्या पंढरपुरातल्या मालकानं विश्वकर्मा नावाचे एक देव आहेत. ते कला त्यांना अवगत आहे. या विश्वकर्मा नावाच्या देवांना सांगितलं, जा विश्वकर्मा भगवान आणि सुदामदेवाचं गाव बांधून या. मग त्यांनी विचारलं, दगडाचं बांधू का, इटीचं बांधू का, मातोड्याचं बांधू का, लाकडाचं बांधू. पत्रगित्र नसतील त्यावेळेला. मग नेमकं बांधू कशाचं? तर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, सुदामदेवाचं घर कशानंच बांधू नका, फक्त सोन्यानं बांधा. अरे बापरे. त्यांनी विचार केला, सोन्यानं? हो, घेऊन जा. कुठे सोनं? भांडारगृहात. रोजचं पडलेलं सोनं तिथंच होतं.
हे रवाना केलं. समुद्राच्या कडेला असलेलं गाव, विमान सोनं आणून टाकीत होते. तेव्हा टर्क नव्हते, ट्रॅक्टर नव्हते, विमान होते वरून येणारे. नाना प्रकारचे विमानांची नाव होती. त्या एकट्या रावणाकडे 14 होते. तेव्हा देवाकडे किती असतील कल्पना करा. रावणाकडे 14 विमान होते. त्याच्यातल्या 2 विमानाचं नाव सांगतो. एका विमानाचं नाव होतं कामग आणि एका विमानाचं नाव होतं प्रभदत्त. बाकी 12 घरी गेल्यावर पहा गुत्त थोडं घेतलं मी. विडाला 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 किती विमान असतील देवाकडे. ह्या विमानानं ते सोनं तिथं आणून टाकलं आणि कलेची देवता विश्वकर्मा महाराज ती नगरी बांधून टाकली. निरोप केला, प्रभू गाव पूर्ण सोन्याचं झालं. घराला जसं कंपाऊंड असतं तसं गावाला तट केला, कंपाऊंड केला, ते पण सोन्याचं केलंय. रस्ते सोन्याचे, तुळशी वृंदावन सोन्याचे, गाई म्हशी वासरं बैल बांधायला खुंट सुद्धा सोन्याचे, साखळ्या सुद्धा सोन्याच्या. मसडायला जर साखळ्या सोन्याच्या असतील तर ह्या सोनं घालून कशाला अपमान करून घेत असतील. म्हशीला साखळ्या सोन्याच्या, मग त्या गावातल्या बायका कशाला सोन्याच्या साखळ्या आणि त्यान घालीत असतील. नाही नाही, सोन्याच्या चपला घालीत होत्या त्या. हे म्हणजे काय असं हसण्यासाठी बहकावादीसाठी सांगत नाही, याच्यासाठी पुराण साक्षी आहे. आणि पुराण काय आमच्या गावातल्या माणसांनी लिहिलं नाही आणि तुमच्याही भागातल्या माणसांनी लिहिलं नाही, किंवा एखाद्या नालायक माणसाचं काव्य म्हणजे पुराण नाही. पुराण हे अधिकारी व्यक्तींचा. मग एवढं मोठं सोनं तर ब्रह्म त्या विश्वकर्मा महाराजांनी सांगितलं, प्रभू एवढं सोनं उरलंय, आता करू काय. तर भगवंतानं सांगितलं, भजन करणाऱ्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करण्यासाठी सोनं दिलंय, उरलेलं वापस आणू नका, त्याचा मसनवाटा सोन्याचा बांधा. आणि विश्वाच्या पाठीवर इंद्राला गाव सोन्याचं होतं पण माणसं मरत नव्हते, याच्याकरता मसनवाट्याचा संबंध नाही. कुबेराला गाव सोन्याचं आहे पण मसनवाटा मातोड्याचा आहे. रावणाला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातोड्याचा आहे. राजे हो रुक्मांगदाला गाव सोन्याचे, मसनवाटा मातोड्याचा आहे. रुक्मांगदाला एकादशीच्या पुण्यावर गाव सोन्याचं केलं. रुक्मांगद, धर्मांगद, मुक्तांगद ही परंपरा आहे. एकादशीचं व्रत तर रुक्मांगदापासून सुरू झालं. त्याच्या अगोदर एकादशी कोणी धरत नव्हतं. रुक्मांगदानं पायंडा पाडला एकादशी धरण्याचा, तिथून पुढे एकादशीची परंपरा सुरू झाली. हो, एक जण म्हणला आमच्या इथं 3 पिढ्यापासून एकादशी धरतेत, मग हाणतो का आम्हाला. आम्ही तू कसं ऐकावं 3 पिढ्यापासून, आम्ही रुक्मांगदाचं ऐकतो. तू काल परवा आलास पलानीला उगालेला. विठाला विठाला रुक्मांगद राजानं आपल्या एकादशीच्या पुण्याच्या बळावर त्या पर्व काळावर गाव सोन्याचं करून घेतलं, पण मसनवाटा मातोड्याचाच राहिला. असा विश्वाच्या पाठीवर एकच व्यक्ती होता की ज्याचं गावही सोन्याचं आहे आणि ज्याची मशानभूमी सुद्धा सोन्याची. सज्जनांनो, ज्या दिवशी सुदामदेव मृत्यू पावले त्या दिवशी अलका नावाच्या नगरीचा राजा कुबेर, याचं गाव सोन्याचं आहे पण मसनवाटा मातोड्याचा आहे. कुबेर किती श्रीमंत आहे सांगू सज्जनांनो. विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी हे द्रव्य कुबेराकून घेतलं होतं. म्हणून आजही वारकरी संप्रदायानं कुबेराची दखल घेतली. ही संपत्ती तुमची आमची म्हणत नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. हे मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. धन कुबेराचं म्हणून आजही वारकरी संप्रदायानं त्याची दखल घेतली. प्रख्यात आहे हे धन कुबेराचं आहे. सज्जनांनो, तो कुबेर रडत होता. यमधर्माला विचारलं, यमधर्म जी, अहो आम्हाला गाव सोन्याचे, मसनवाटा मातोड्याचा आहे, आमचे पूर्वज मेले मातीत गेले हे मान्य करू, पण सुदामदेव सोन्याच्या गावात राहिले आणि सोन्याच्याच मसनभूमीमध्ये त्यांचा अंत्यविधी झाला. आमची मानस असा आहे की त्यांच्या शरीराची माती न होता सोनं व्हायला पाहिजे होतं.
यमधर्माने हाय हाय म्हणून हंबरडा फोडला. सांगितलं राजे हो, नियतीचा ठोका कोणाला मानित नाही. ज्याला गावही सोन्याचं आहे आणि मसनवाटा सोन्याचा आहे, त्या व्यक्तीच्या सुद्धा शरीराची मातीच झाली. म्हणून पुन्हा पहिल्या कडव्यात शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नाही ती संगाती, कोणी नाही ती संगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी. कोणी येती सांगाती, कोणी येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी. शरीराची होय येती सांगाती, कोणी नाही येते सांगाती, कोणी नाही सांगाती. शरीराची होय माते, कोणी नाही सांगाते, कोणी नाही सांगाती, कोणी नाही सांगाते. शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती. किती मोठे सुदामदेव. सज्जनांनो, पंढरपुरातले मालक एका महाराजांकडे 12 वर्ष शिकले. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर 12 वर्ष विद्यार्जन केलं. केवढे मोठे सांदीपनी. या सांदीपनींचा मुलगा समुद्रामध्ये स्नान करता करता बुडाला. हे काय नैवेद्यासाठी चाललेत का? अरे 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 बस बसा, शांत बस. विठाला 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 मृत्यू हा अटळ आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. आया सोई कधी नाना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. या काळापुढं, या यमापुढं ब्रह्मांडाच्या मालकाचं चाललं नाही. ये रती पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार. ये रती पामर जीव किती. सज्जनांनो, पंढरपुरातल्या मालकाने विश्व सांभाळण्यासाठी अवतार घेतला. त्या अवतारातलं काम संपल्यावर त्याला थांबता आलं नाही. तुमची आमची काय कथा. चालत नाही आपलं काय. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. राजू, तुम्हाला माहित आहे माणूस किती पापी असेल, काही असेल, पण मेला की काय म्हणतात माहितीये का? त्याला देव आज्ञा झाली. त्याला कोणती आज्ञा झाली म्हणते? देव आज्ञा. त्याला म्हणत नाहीत मंत्री आज्ञा झाली, त्याला म्हणत नाहीत व्यापारी आज्ञा झाली, त्याला म्हणत नाही श्रीमंत आज्ञा झाली, त्याला म्हणत नाहीत कारखानदार आज्ञा झाली. नाही, त्याला देव आज्ञा झाली. याचा अर्थ असा आहे, विश्वातल्या पूर्ण जीवावर ज्याची सत्ता आहे त्याला देव म्हणतात. आणि तो जगाचा मालक महर्षी सांदीपनींकडे विद्यार्जना करता 12 वर्ष थांबले. परत येताना सांदीपनींच्या पत्नी रडत होत्या. विचारलं कारण? काय नाही म्हणे, तुझ्यामध्ये माझा मुलगा पाहत होते. तुमचा मुलगा कुठे? काही नाही, समुद्रामध्ये स्नान करत असताना पोहता पोहता मृत्यू पावला, पुन्हा वरी आला नाही. ठीक आहे, आणून देतो. तो का आणून दिला?
मलाही शास्त्राचा पुरावा अजून काही उलगडला नाही. नंतर एका पुराणाच्या मतानुसार थोडासा त्याचा खुलासा झाला की भगवान शिवशंकराची कृपा झाली. कारण मृत्यूचं खातं शंकराच्या हातात आहे. जन्माला आणणं हे ब्रह्मदेवाचं काम आहे, पालन करणं हे विष्णूचं काम आहे, आणि आयुष्य संपल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट लावणं हे भगवान शिवजीचं काम आहे. म्हणजे संहार कार्य शंकराच्या हातात आहे. काय असेल योग, पण तो मुलगा परत केला. पण कालांतरानं तो मुलगा पुन्हा मृत्यू पावला. त्याचा अंत्यविधी झाला. देवाला जाता आला असेल किंवा नाही ते काही मला सांगता येणार नाही. पण भगवान राखेच्या कार्यक्रमाला होते, आपण ज्याला राख सावडणे म्हणतो. या कार्यक्रमाला भगवान कृष्ण परमात्मा लक्ष्मी आई साहेबासोबत होते. तिथे गेल्याच्या नंतर महर्षी सांदीपनींची धर्मपत्नी बसलेली आहे. तिने आपल्या मुलाच्या राखाला हात लावला. तिचा अंतकरण तुटला आणि आवाज दिला, कन्हैया, ए कन्हैया. कन्हैया म्हटल्याच्या नंतर भगवान धावत गेले आणि मशानभूमीत एका बाईच्या पाया पडले. ती बाई भगवंताची गुरुमाता होती. त्या बाईचे मालक भगवंताचे गुरुवर्य होते. ज्याची राख आहे तो राख हा गुरुबंधू होता. आणि बाईनं विचारलं, कन्हैया, एक विचारू का रे? मागे जसा समुद्रात बुडाल्यावर वाचवलास तसा याला जिवंत करतो का पुन्हा? भगवंतानं सांगितलं, आई साहेब, 7व्या अवतारात मी राम होतो. माझ्या वडिलांचं नाव होतं दशरथ राजा. भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण आम्ही 4 पुत्र होतो. सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या 4 सुना होत्या. आम्ही 8 जण असताना सुद्धा राजा दशरथाला थांबता नाही आलं. आमच्या माघारी राजा दशरथाचा प्राण जात राहिला आणि आमच्या बाबाला पेटून दिलं. आम्ही परत गेल्याच्या नंतर आमच्या बाबाच्या अस्थी आमच्या हात लागाव्या याच्या करता आईने एका मडक्यात ठेवल्या होत्या. मी स्वतः बाबाच्या अस्थीला आराखेला हात लावला, पण बाबाचे पुन्हा बाबा करू शकलो नाही. सांगितलं, आई साहेब, माझ्या भाऊजाईत इतकी ताकद होती, म्हणजे उर्मिलेत कोण सांगायले, कृष्ण परमात्मा. 7व्या अवतारात माझ्या भाऊजाईची एवढी शक्ती होती की आम्ही वनवासाला आल्याच्या नंतर, वनवासाहून परत गेल्याच्या नंतर, वनवासाला चाललो त्या दिवशी सकाळी पहाटे भात शिजवला होता. तो शेवायाचा भात असेल, तो तांदळाचा भात असेल, किंवा काय कशाचा भात असेल, तो भात शिजवला होता. पण 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर आम्ही परत आलो तर भात जशाल तसा गरम होता. किती दिवसापूर्वी शिजिलता? 14 वर्ष 27 दिवसापूर्वी. पुराण वाचून सांगतोय. तुम्ही रामायणाला माना किंवा न माना हा तुमचा प्रश्न झाला. पण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, मी त्या संप्रदायाला मानणार. मानील तो देईल काही महाराज, न मानील तो नेईल काही. काही काही माणसं मायबापालाच मानित नाहीत, ते भडवे देवाला कसे मानतील? ज्याला स्वतःचं अस्तित्व मान्य नाही ते देवाच्या अस्तित्वाला ते नालायक कसे मानतील? आणि तितक्या नालायकाच्या आपण नादी लागणं म्हणजे आपण गाढव येतो. आपण नादी लागलं नाही पाहिजे. शक्यतो हत्तीनं गाढवाच्या नादी लागायचं नाही. गाढव साखर खाऊ लागलं, कॅनलच्या कडीला एक जणाची पिशवी पडली, बुट पडला होता एक, आणि एक पिशवी पण पडली. आता बुटन पिशवी पडली म्हणल्यावर कोणत्या रंगाचं पाणी पित असेल ते तुम्ही समजून घ्या. तर ते बुटही तिथं पडेल होता आणि पिशवी पडेल होती. तिकून गाढव आलं आणि त्या गाढवानं पिशवीत तोंड घातलं, पण साखर होती, 4-5 किलो साखर होती. सन 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 गाढव साखर खाऊ लागलं. तुम्हाला एक सांगू का, गाढवामध्ये 12-13 दुर्गुण येतं. गाढव पौर्णिमेच्या दिवशी वल सावलीला उभं राहतंय. गाढवाला विचारलं, भिताडाच्या सावलीला काऊन उभी राहिला? तर म्हणलं, लय पोळायले, चंद्राचा प्रकाश पोळत असतो का? त्याला गाढव म्हणत असते. गाढव उन्हाळ्यात सुधरतेत आणि पावसाळ्यात खराब होते. गाढव माग पाहून चरतेत. माग पाहिल्यावर त्याला वाटतं हिरवगार येते, म्हणते काहीच खाल्लं नाही, हापकूनच वाळत आहे. आणि उन्हाळ्यात माग पाहिल्यावर ते म्हणलं, चटखुंट झाले, लय खाल्लं रे, नुसत्या प्रसन्नपणातच सुधरत. हे गाढव. हो, गाढवामध्ये एक लहान लेकराचा गुण आहे. लहान लेकर कधी लक्षात घ्या, तुम्ही लहान असताना आपल्या लहानपणी आईस कांड्या ऐकत होत्या. तो माझ्याकडे गारीगार म्हणायचे आमच्या तिकडे परभणी जिल्ह्यात. तुमच्याकडे तेच म्हणतात ना? गारीगार असेल, पेप्सी असेल, आईस कांडी असेल, मृदंगाचारी. आपल्या लहानपणी आपण आईस कांडी घेतली तर आपण आपल्या घरी बसून खावानं खात नव्हतो. ज्या पोराच्या हातात आईस कांडी नाही त्याच्या जवळ जाऊन खायचं. ज्याच्या जवळ नाही का त्याच्या जवळ जाऊन खायचं. म्हणजे ते घरी जाऊन पुन्हा बोंबलत होतं आणि त्याच्या आईला 4 आणे मागायचं. माझ्या लहानपणी तर 10 पैशालाच होती, फार काय महागडी नव्हती ती. आणि आताही मला वाटतं 1-2 रुपयालाच असं, नुसत्या बर्फाची. ते वगैरे वगैरे दूध वगैरे काय टाकलेलं ते नाही. आता काय योगच येईन ते.
हो, आता जर ती रस्त्यात उभं राहून खावा तर तुम्ही कीर्तन घ्यायचं नाही. विठाला विठाला गाढवाला तसा दुर्गुण असतो. तिकून हत्ती आला, देवाला न मानणाऱ्याच्या नादी लागायचं नाही. आणि हे मानित नाहीत म्हणून माईकवर बी सांगायचं नाही. नालायकाचं नाव माईकवर सांगणं म्हणजे त्याला मोठं करणं. संप्रदायात ज्या माणसानं चूक केली का त्या नालायकावर पांघरून टाकायचं. त्यानं असली चूक केली, त्याची काय गरज होती गाथ्याला नाव ठेवायची, त्याची काय गरज होती ज्ञानेश्वरीच्या बाबतीत विरुद्ध बोलायची. म्हणजे आपण त्याला मोठं करायलो, म्हणजे आपण त्याला निवडून द्यालोच समजायचं. नावच घ्यायचं नाही त्या नालायकाचं, नावच नाही. हत्तीच्या वजनात राहिलं पाहिजे माणसं. तिकून हत्ती आला आणि ते गदड त्याला हत्तीला म्हणलं साखर कच काय लागती, हत्ती म्हणलं गोड लागती, गाढव म्हणलं तिखट लागती. हत्ती म्हणला अरे गाढवा साखर गोड असती, तर गाढव म्हणला अरे हत्ती तुम्ही एवढाले खाऊ खाऊ सुधारलात पर्वतासारखे डोंगरासारखे, हत्ती तुला अक्कल नाही, साखर तिखट लागती. हत्ती म्हणला जाय काय करायचं ते कर, साखर गोड लागती. पण गाढव म्हणला मला दटी तू आहे. टाकली गाढव आणि त्याच्या विरोधात केस. आता केस टाकल्यावर तिथं सज्जनांनो ते नादी कोणाच्या नशिबालाच येऊ नये. हा, आपण तुकाराम महाराजा इतके जरी निर्मळ असलो तर आपल्यावर केस टाकल्यावर त्या लाकडाच्या घरात जावंच लागते. त्याला इलाज नाही. ते आलं ना तुमच्याकडे, तो प्रसंग आला. मग हत्ती हत्ती असून सुद्धा गाढवान केस टाकल्यावर हत्तीला त्या चौकटीत जावं लागलं. इकडच्या चौकटीत गाढव, इकडच्या चौकटीत हत्ती. पण निकालाचा दिवस होता. त्या दिवशी केस बोर्डावर आलेली होती. एक तर हत्तीच्या विरोधात लागल किंवा गाढवाच्या विरोधात लागल, कोणाला काही माहीत नव्हतं. पण न्यायाधीशानं निकाल दिल्यावर त्याच्यावर मोहर शिक्कामोर्तब करीत असतो राजा. आणि राजा पलीकडे बसलेला. हत्तीच्या लक्षात आला आपल्या पाठीवर राजा बसतो, आपण राजाला 2 मिनिटं बोलाव. न्यायाधीशाला सांगितलं निकाल काय द्यायचा तर द्या, पण 2 मिनिटं राजाला बोलायची इच्छा आहे आणि मला ती परवानगी देता का? हो म्हणले बोला. राजाला बाजूला घेतलं, कठड्याच्या बाजूला हत्तीला काढलं आणि बाजूच्या खोलीत हत्तीनं विनंती केली, राजेसाहेब माझं आणि गाढवाचं भांडण आहे का? काय भांडण होतं? गाढव साखर खात होतं, मी त्याला बोललो नाही, त्यानं मला विचारलं साखर गोड आहे, साखर कशी आहे? तर मी म्हणलं गोड आहे, आणि ते म्हणते तिखट आहे. मी गोड म्हणतो आणि ते तिखट म्हणतो. मी रागावलो म्हणून त्यानं माझ्यावर केस टाकली. सांगा निकाल कोणाच्या नावानं? राजा म्हणला निकाल न्यायाधीश ज्याला द्यायचा ते देतील, पण तुला 3 दिवस उलट टांगायचंय. हत्ती म्हणला मी खोटं बोललो नाही ना, मला कसं काय उलट टांगायचं? साखर गोडच आहे ना. खोटं बोलल्यामुळे टांगीत नाही, तू गाढवाच्या नादी काऊन लागला म्हणून टांगायचंय. तू कशा करता गाढवाच्या नादी लागला? म्हणून सज्जनांनो, काही माणसं जरी आपल्या संस्कृतीला मानित नसतील तर न मानू द्या. कुठं त्याच्या नादी लागायचं ना आपलं आयुष्य खराब करायचं? नकोय नकोय नकोय. असो, 14 वर्ष 27 दिवस अग्नी बाईच्या मुठीत आहे. तिचं नाव आहे उर्मिला. सांगा, तिच्या पतिव्रताची ताकद होती म्हणून भात गार झाला नाही. तिच्यात जर ताकद नसती तर भात 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर काय राहिला असतं त्या भातात? मुंग्यानं ठोला असता का? किड्यानं ठोला असता का? काय एखाद्या डब्यात जरी पॅक करून ठोला असता तर सुरकुटी झाली असती. काय राहिलं असतं त्या भाताचं? मातोडं झालं असतं, मातोडं. पण 14 वर्ष 27 दिवस ज्याच्या सुनाच्या ताब्यात अग्नी, कृष्ण परमात्मा सांगतात माझी 7व्या अवतारातली भाऊजाई उर्मिला 14 वर्ष 27 दिवस अग्नी मुठीत दाबला, तरी पण सासऱ्याच्या शरीराची माती झालीच. त्याच अग्नीचा मुलगा भडाग्नी होता, नाही रोखू शकला. विश्वाच्या मालकानं मशानभूमीत सांदीपनींच्या पत्नीचं गुरुमातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं आईसाहेब, 7व्या अवतारात माझे वडील राजा दशरथ आम्ही वनवासाला गेल्यावर त्यांच्या शरीराची माती झाली, मी त्यांना उठवू शकलो नाही, तर इथे मला तुमच्या मुलाला कसं उठवता येईल? मला माफ करा. सज्जनांनो, दृष्टांत संपला. ज्या मुलाच्या बापाने वडिलांनी पंढरपुरातल्या मालकाला 12 वर्ष शिकवलं, त्या मुलाचे वडील किती अधिकारी असतील? 7व्या अवतारात जगाच्या मालकाला जन्म देणारा राजा दशरथ किती अधिकारी असेल? पण या दशरथाच्या सुद्धा शरीराची आणि महर्षी सांदीपनींच्या मुलाच्या सुद्धा शरीराची माती झाली. म्हणून महाराज पहिल्याकडे शरीराची होय माती, शरीराची होय माती, होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती.
विठाऊची कामे खोटी विठाऊची कामे खोटी सांगाती कोणी नये सांगाती तरी एवढी कामे खोटी तरी एवढी कामे खोटी शरीराची होया माती कोणी नायती सांगाती कोणी नायती सांगाती शरीराची होय माती कोणी नायती सांगाती कोणी नायती सांगाती नायती सांगाती कोणी नायती तुम्हाला एक प्रसंग सांगतो राजू. तुम्ही तशी हुशार माणसं आहात. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात येतात ना, आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहेत. आम्ही तुमच्यापेक्षा 40 वर्ष पाठीमागे आहेत. मी तिकून मराठवाड्यात येऊन तुम्हाला शिकीन म्हणजे झाडून काढणार नाही ना आडत्याला शिकीन. तुम्ही आडत दुकानदार आहेत, आम्ही मात्र झाडणार माणसं. तरी पण सांगतो, उभं केलंय ना तुम्ही. दुर्योधनाचं शरीर, आता इंग्रजी शब्दात बोलतो, नाही तर आपल्याकडं मराठीत बोलणं म्हणजे आणे पद्धतीवर बोलायचं. 16 आणे, 12 आणे, 4 आणे, 5 आणे असं बोललं जायचं. तर ते आण्यावर बोलल्याच्या नंतर इथल्या 90% लोकांना कळायचंच नाही. ते उगे काही जुन्या लोकांना कळन जरसं का आणे काय. ज्येष्ठ नागरिक तिकिटाला काय म्हणतात आपल्याला इतकंच माहितीये, ज्येष्ठ हाफ द्या. शासनानं दिलेली सवलत 5 आणे 4 पैसे, त्याचा अर्थ ते होत असतो 5 आणे 4 पैसे. MA करणाऱ्याच्या कोणी कोण हवा जाईन हे सांगितल्यावर, हा सीए चार्टेड अकाउंटंट हिशोबनीस त्याला कोणी कोण जाईन, वरून जाईन ना त्याच्या, कारण त्याला हे शिकलं नाही ना. हे बुजुर्गांचं शिक्षण आहे. विठाला विठाला तसं माझं शिक्षण नाही. मी 7वीच पास आहे, त्याच्या पुढे शिकलो नाही मी. पण मला जुनं वाचायचं नाद होता. मला काय शिकले का चपक्यात कलेक्टर झालो असतो. चल काय, मेमरी कार्ड चांगलं दिलं पंढरपुरातल्या मालकांना. शार्प, इंग्रजी शब्द आहे शार्प. ऐकू ऐकू मला पण इंग्रजी आली. अहो, ज्या बाईला विड्रॉलवर पैसे उचलायला सही करा म्हणल्यावर ती अंगुठा लावती, तिला सही करता येत नाही. तिला विचारलं आजी काय चाललं म्हणले लय टेन्शन आलंय. मग टेन्शन शब्द इंग्रजीचे ना. मग कल्पना करा, जिला सही करता येत नाही, अंगठा देते, ती जर इंग्रजी बोलत असेल तर मी एवढी किती गाव फिरलोय. मला असं वाटतंय माझे 3842 का 43 गाव झालीत आजच्यानं महाराष्ट्रातली. पहिल्यांदा चालून तुमच्या गावाला, पहिल्यांदा एवढी गाव फिरलो मी. तर दुर्योधनाचं शरीर 75% वज्राचं आहे, 25% हाडामासाचं आहे. फक्त गुडघ्याच्या वरी 4 बोट, तर बेंबीपासून खाले आणि गुडघ्याच्या वरे एवढंच शरीर हाडामासाचं होतं. बाकी सगळं शरीर त्याचं वज्राचं होतं, पूर्ण शरीर वज्राचं. अजून एक दुसरा मुद्दा आहे का, दुर्योधनाचं वज्राचं शरीर कसं व्हावं उपाय सांगितला धर्मराजानं आणि औषध दिलं आईनं. त्याच्या आईनं औषध दिलं, कारण तपश्चर्याची ताकद होती. त्या बाईनं लग्न झाल्यावर साडे झाले, सुन्मुख पाहतात. सुन्मुख पाहत असतात ना आपल्याकडे, लग्नात एक विधी असतो सुन्मुख पाहणे, ते म्हाताऱ्या स्त्रीनं पाहत असते. सुन्मुख पाहण्यासाठी महाराज किमान एक तरी दात पडला पाहिजे. त्या बाईनं सुन्मुख पाहावा, एक तरी दात पडायला पाहिजे, गालावर अशा झुरळ्या पडलेल्या पाहिजे, तिनं सुन्मुख पहा. कारण सुन्मुख हे पाहत असताना त्याचा एक प्रतीक असते. त्याचं कारण सांगतो. कारण नवरदेव नवरीच्या मधात एक जी म्हातारी बसलेली असती आणि आरसा मांडीवर असतो, त्या आरशामध्ये 3 चित्र दिसत असतात महाराज. एक एकूण नवरदेवाचं असते,
एकीकून नवरीचं असते आणि मधात मथारीचं असते. तर नवरदेवाला मथारीचं चित्र दिसतच नाही, त्याला नवरीचंच दिसतंय. ते मथारीच्या चित्राकडे पाहतच नाही. मग ती माथारी सुनमुखाला याच्या करता पाहिजे की ती मथारी सांगत असते, बब्या हिच्या लय नादी लागू नको. काही दिवसापूर्वी हिच्या गालासारखेच मग हे पण गाल होते आणि कालांतरानं माझ्या गालासारखेच हिचे गाल होणार आहेत, म्हणून तू लय पिळे घेऊ नकोस. याचा अर्थ सुन्मुख आहे. तर हे सुन्मुख ज्या दिवशी पाहिलं का त्या दिवशी गांधारीच्या लक्षात आलं आपल्या मालकाला दिसत नाही. आधी तर पाहत नव्हते. नवरी पाहायला माणसंच जात होते आणि नवरदेव पाहायला बी माणसंच जात होते. तेच सांगायचे अशी सुंदर आहे, नवरदेव असा आहे तसा आहे असं सांगायचे. आणि मग त्यावेळेला नवरीला ते पातळ असायचं वाळ्याचं, ते वरून टाकलेलं असायचं. आता फक्त वडणी टाकते. इकडं पाहिलं की पुणं दिसतं आणि तिकडं पाहिल्यावर जालनं दिसत. ती वडणी असते, वाळ्याचं पांघरून नसते. वाळ्याच्या पांघरुणात फक्त हवा येत असती. कॉटनचे होते पहिले वाळ्याचे पांघरुण. ज्यांच्या पॅन्टीवाल्या तर कळणार बी नाही, डोकं लावू नका, फक्त कीर्तनातच ऐकाय विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. वाळ्याचं पांघरून असं पार छातीपर्यंत सोडल्या जायचं आणि त्याच्यावरून मुंडावळं बांधल्या जायचं. कोणी बाशिंग म्हणते मुंडावळं. आणि मग ती नवरी इकडे तिकडे ती करोलीत धरून फिरीत होती, तिला आंधळी फिरल्यावानी अशी फिरवत होती. आणि आंतरपट असायचा पुन्हा. आता ते आंतरपट काय दाढीच्या खालीच असतो. आंतरपट धरणाऱ्याला काकलीचे कांदे थोडीच येत का, डोके येत का, काय शिस्तच नाही त्याला. मंगलाष्टक म्हणणाऱ्याच्या आकली नदीला गेल्या, उसात डुकराय संग खेळायला गेल्यात. हे मंगलाष्टक म्हणणारे आहेत का? यायला इतक्या निबर दांड्याने यायची, बसायची जागा हाणायला पाहिजे, भाडव्याची की यायला 2-2 महिने खाली बसता येऊन नालायकायला. यायनी आपल्या 16 संस्कारापैकी एका संस्काराचं मात्र करून टाकलं नालायकायनी. मंगलाष्टक तुला म्हणता येते, तुझा स्वरलय चांगला आहे तर शास्त्रोक्त म्हण, शास्त्रशुद्ध पद्धतीने मंगलाष्टक म्हण. ताईगण बाईगण तळ हाताचा पाळणा केला, कोणकानी झोका द्याला, कोणाच्या डोळ्यातून पाणी आणलं, कोणाचं धुपण निघलं. तुला कारखान्यात टाकायला पाहिजे बॉयलर मध्ये नालाय का. असली संस्कृती असती का रे हरामखोरा. मुसलमान टपराई असणारा मुसलमान आहे, त्याचे नियम बदलत नाहीत महाराज. ठोकाला गेलेल्या श्रीमंत मुसलमानाचे नियम बदलत नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे येतील तस तसे तुडवायलेत. अहो नवरदेव नवरी हाताला हात धरून आणण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत नाहीये. नाही नाही नाही. जा तुम्ही कोण्याही मुसलमानाच्या लग्नाला जा, नवरी त्या कोपऱ्यात नवरदेव ह्या कोपऱ्यात, दिसता कामा नये. चला त्यांची ती पद्धत असेल. फक्त मी त्यांचं नाव याच्याकरता घेतोय की ते कशी संस्कृती सांभाळतात तशी आपली सांभाळा ना. सप्त्याला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, पारायणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, दिंड्याला दम नाही. हा पंक्ती कोणाकोणाकून घ्यावा याला दम नाही. हो तिघायकून पंक्ती घ्यायच्या, एकाच्या पंक्तीनं करायचं, दोघायचे खिशात घालायचे, याला दम नाही. हा संकल्प एकच सोडितो, पत्रिका नाव तिघायचे, संकल्प सोडायला एकच, याला दम नाही. यमाला कळणार नाही कुठं कुठं हाणाव तुला. इतका हानी नियम की इंच भर जागा ठेवणार नाही लाल करायची. काय 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 नीतिमत्ता आहे का आपल्याकडे. वैचारिक पातळी आपली किती ढासळलेली, किती ढासळलेली. माझं एक मत आहे, सरळ सरळ बोलत जावं माणसानं. हो बाईनं ऊ काहडीनं टचकन मारायची, ऊ काहडीन डोक्यातली टचकन मारायची. आमची इथली एक बाई अशी धरून धरायची घंटाभर, म्हणजे मरू देत नव्हती, वाला सोडित नव्हती. असे काही वाचवांभळे माणसं आहेत. हो हे अशी कामाची नाही. परमार्थात हे नाटक नसलं पाहिजे. राजे हो आपल्या बुजुर्गांचा आपल्याला शाप लागेल. ज्यांनी संप्रदाय निष्ठेनं टिकवला त्यांच्या शापानं आपण जळून जाऊ. आपल्याला वाटतंय सप्ते मोठे झालेत, सप्ते मोठे नाहीत. सप्तेची लांबी रुंदी वाढली, सप्तेची खोली वाढली नाही. सप्तेची खोली वाढायला पाहिजे. खोली आचरण शुद्ध व्हायला पाहिजे, सात्विकता असली पाहिजे, सदाचारी असली पाहिजे, पावनता असली पाहिजे. 4 लोक आपल्याला बोलतेत, आपल्यासाठी टाळ्या वाजतेत म्हणजे आपण लय शहाणे आहेत का. शहाणे ती माणसं आहेत ज्यांनी कन्या आंबाड्या खाऊन संप्रदायाचे नियम पाळलेत, घुगऱ्या खाऊन नियम पाळलेत, पायी पायी जाऊन नियम पाळलेत. अहो 4 फेब्रुवारी 2019 4 फेब्रुवारीला अपघात झाला, त्यावेळेस पासून बसून कीर्तन करतात. लाज वाटते, लाज.
आपलं 5-25 पिढ्याचं पाप उतवालंय, 41 रनिंग असताना बसावं लागतंय, हे सुद्धा पाप स्वीकारतोय स्वतः आम्ही. विठाला 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 विठाला. संप्रदायाचा काही कंटुल्यानं नाश केला. काही जे कंटुले असतात का महाराष्ट्र चोंबाळीत, एखाद्याचं जर नाही महाराजांना नाव घेतलं तर ते म्हणतो कीर्तन पडलं. हा, त्या महाराजाला कीर्तन नाही जमलं, तुला चोंबाळायचं होय सोंबळ्या. हा, तुला गिरणीत वरून टाकायला पाहिजे, खालून तू पीठ काढायला पाहिजे. नालायक कुठला. विठाला 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 विठाला. नाही चुकीचे मंगलाष्टक म्हणायला पाहिजे महाराज, नाही म्हणायला पाहिजे. अहो काही काही लग्नात लाज वाटायली त्या ब्राह्मणाला वेदीचं मंगलाष्टक म्हणू देईन. अहो ज्यानं आयुष्य घातले कर्मकांड करता करता, ते लग्नातल्या हळदीपासून साखरपुड्यापासून विधी करतो तो ब्राह्मण, आणि तुम्ही त्याचं विधीचं मंगलाष्टक हिरावून घेता, त्याचा शाप लागेल. बरं तुम्हाला येतंय का ते मंगलाष्टक? येत पण नाही ना, आणि तुम्ही दुसरंच म्हणता, आणि मग त्याच्यावर तदेव लग्न सुदिनंत देव त्यानं म्हणायचं वेदीचं मंगलाष्टक झालं नाही ना. चुकीच्या गोष्टी येत. असो, ज्या दिवशी सुन्मुख पाहिलं त्या दिवशी आपल्या मालकाला बघितलं. हेच चाललं होतं. आपल्याकडे अंतरपड धरा, नवरदेव नवरी हाताला हात धरून आणणे. मला वाटते त्यावेळेस पासून एक मंगलाष्टक बंद झालंय. दोघे करावी उभी वधूवरा, दृष्टा दृष्ट न करणे वधूवरा, दृष्टा दृष्ट न करणे, दोघे करावी उभी. जर बोटात बोट घालून जर येत असतील तर हे मंगलाष्टक कशाला म्हणायचं महाराज? चुकीची गोष्ट आहे. आणि काय त्यांच्या पुढं? ठीक आहे, नका बदल करू. दोघ जण जोडीने येत असतील, आता इतका बदल करणं म्हणजे चपला डोक्यावर घेतल्यासारखं होईल. आणि कोण ऐकणारे गिरगावच्या बाळ्याचं? नका ऐकू. पण एक करा ना, मेरा महबूब आया हे तर नका म्हणू. मनान शांती पाड. ब्राह्मण हजारेन तिथं वजो जद भयो जज्ञिरे सर्वसुदां प्रभो भासास्थितं नवदाम्पत्यायां सुतविष्टमित्र कलत्रयं कुलाजरो यत कुलदेवतास्थित पुनितो भयजाय जाश्वनीला यत् पंचाननं गिरिजापतयो ब्रह्मा सावित्रियं रमवल्लभ विष्णवेना शचि पुरंदराय भवे यत् क्रिया सर्वस्थितेषु स्वाहाकारे प्रणयो. काही चुड असतील का वरडाला असं ऐकलं नाही? हे कोणाला येत म्हणा ना. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, धियो यो नः प्रचोदयात्. असं जर म्हणलं तर नवरदेव नवरीला आयुष्य नाही वाढायचं? त्याला जन्माला आलेली लेकरं भारताचे तारे नाही व्हायचे? आपण काही मधात घालायलो, काही नका घालू. वरपळण आपला संसार, त्या पापानं वरपळण संसार. असो, सुन्मुख पाहिलं त्या दिवशी लक्षात आलं मालकाला दिसत नाही माझ्या माईनो. त्या दिवशी कपाळाला डोळ्याला पट्टी लावली. दुर्योधनाला विचारलं, धर्माला दुर्योधनानं, माझं शरीर वज्राचं कसं होईल? वेळेत सोडायचं ना कीर्तन, तिकडे ती घटना आहे. पुन्हा त्याच्यावर 5 मिनिटं, याचा पूर्णविराम झाल्या बोलू आपण. 5 मिनिटं शेवटी एक अभंग घ्यायला लावू. कारण श्राद्धाचे फुलं टाकल्यावर मग ते धर्मदादा शरीर वज्राचं करायचे. आईच्या पुढे नग्न उभं आहे, वेगाच सांगतो. सगळे कपडे नदीत टाकले. पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर पहाटे आईच्या पुढे गेला आणि आईला सांगितलं, आई मी आलोय. कोण? दुर्योधन. आई अंगावर कपडे नाहीत माझ्या. का? तुम्हाला पाहिल्यावर शरीर वज्राचं होईल. कोणी सांगितलं? कृष्णानं का धर्मानं? ते म्हणलं धर्मानं. कृष्णानं सांगितलं तर खोटं. बाई हुशार होती. बाईला माहित होतं देव आपल्याकडून नाही. का? हिचे पोट्टे भजन करीत नव्हते. भजन करणे याचा अर्थ चांगलं बोलणं. लय भजन केलं म्हणजे सात्विक असतो नाही. बाळू महाराज कीर्तन करतो म्हणजे सात्विक असतो नाही. घरी किती नीट वागतो याला महत्व आहे.
लोकायला कीर्तन सांगतो आणि घरी माईला मानित नाही, भडवा आहे तो महाराज. त्या बाळू महाराज तुम्हाला कळालंय, बाळू आता माझे वडील 90ला वारलेत, माझी आई आहे. माझ्या आईला जर मी सुखरूपपणानं सांभाळीत नसेल आणि तुम्ही जरी माझं कीर्तन घेऊन मला पाकिट देत असताल तर त्याचं पाप अर्ध तुमच्या बोकांडीवर लिहून घ्या. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिकेशी. मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, तंबाखू खाता असेल तर अर्ध पाप वक्त्याच्या श्रोत्याच्या अंगावर. हो, कारण आपण पाप केल्याच्या नंतर यांनी स्वीकारायचं नाही, तरी पण स्वीकारित असताल तर अर्ध पाप तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटते. पैसे देणाऱ्याला तर 75% आणि 25% हे ऐकायला येणाऱ्या वाचते. हो, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आईसाहेबांनी सांगितलं, दुर्योधना धर्मानं सांगितलं असेल तर ते खरं. तर दुर्योधन म्हणला, आई धर्म अर्जुन आणि कृष्ण मेवणे मेवणे, आणि धर्म हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा आहे, सख्या आत्याचा. आणि मग दोघांना बोललेलं खरंच मानणं नाही म्हणले, धर्म खोटं बोलू शकत नाही. चल आला, सांगावर कपडे नाहीत नाही, पण रस्त्यात पंढरपुरातला मालक भेटला होता आणि मालकानं गुडघ्यापासून बेंबी पोचतोर फुलाचे हार गुंडाळले. एक नवीन भेद आला. एका ठिकाणी सांगितलं केळीचं पान गुंडाळलं होतं, पण त्याच्यासाठी शास्त्रात पुराणात श्लोक नाही, फुलासाठी मात्र श्लोक आला. पण ते केळीचं पान सुद्धा चांगल्या व्यक्तीनं सांगितलं, याच्याकरता मी मानतो. मी कधीच भंगाऱ्याचा पुरावा मानणार नाही. विठाला 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 आईनं सांगितलं अंगावर कपडे नाही, माझी शपथ आई, तुझी शपथ कपडे नाही. कपडे नव्हतेच ना, डोळे उघडे महाराज तर सगळं अंग वज्राचं झालं, पण गुडघ्याच्या वरी 4 बोट सोडून दिलं तर बेंबीपर्यंत इतका हाडा मासाचं राहिलं. तिथंच तर गदा हाणली. दुर्योधना मारिली गदा घेतीला प्राण. चला, 75% शरीर वज्राचं. भीमाचं शरीर अर्ध वज्राचं होतं, 50%. दुर्योधनाचं झालं धर्मराजाच्या कृपेने, त्याच्या आईच्या कृपेने. पण भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं ते मारुतीरायाच्या कृपेने. मानस सरोवरावर एकदा मारुतीरायानं भीमाला आलिंगन दिलं, पण भीमाला थोडासा राग आलता मारुतीरायाचा. म्हणून भीमानं तटस्थ भूमिका धरली आणि शरीर ताठर केलं. म्हणून 4च अंग अंगाला लागले, अष्टांग असते, 4च अंग अंगाला लागले. आणि मारुतीरायानं मिठी सोडीन सांगितलं, भीमदादा मी वायुपुत्र आहे आणि तू सुद्धा वायूच्या मंत्राचा आहे. दुर्वासाने 5 मंत्र दिलते, त्याच्यापैकी भीम हा वायूच्या मंत्राचा आहे. म्हणून तुझा आणि माझं भावाचं नातं आहे. तुला सुद्धा जगात कोणाचा धोका नसावा म्हणून तुझं शरीर वज्राचं व्हावा याच्याकरता मी तुला मिठी मारली. पण तुझ्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली भीमा, म्हणून तुझं अर्धच अंग माझ्या अंगाला चिटकलं. ते अर्धांग वज्राचं होईल आणि अर्धा हाडा मासाचं राहील. मग भीम रडू लागला. आता गव्हर्नेत काय फायदा, वेळ निघून गेल्यावर काही विषय नसतो, त्याला काही विलाद नसतो त्या गोष्टीला. हो, आमच्या इथलं एक पोरग म्हणलं मला बंगला बांधल्यावर लग्न करायचं. बंगला बांधल्यावर तर 27 वर्ष झाल्या, 27 वर्ष झाल्याच्या नंतर मग त्याला काही गावात मेळ नाही बसला. 32 वर्ष झाले गावात, पण बंगला काही व्हायच ना. मग ते गेलं मुंबईला. मग त्यानं गटू उचलले, इटा उचलल्या, सिमेंट उचललं, आमकं उचललं, तमकं उचललं. मग त्याच्याकडे झाले 1 कोटी रुपये. तेव्हा त्याचं वय झालं 92. आणि मग गावाकडे आला. गावातल्या लोकांना म्हणला आता आपल्याकडे 1 कोटी रुपये आहेत, 25 लाखाचं घर बांधायचं आणि 25 लाखाचे दागिने करायचे आणि 25 लाख बायकोच्या नावानं, 25 माझ्या नावानं, 25 ओरिजिनल कष्टाचे पैसे येतं. याला काही इडी फिडी काही चौकशी गिवकशी इन्कम टॅक्स वगैरे काही लागत नाही. आणि 50 लाखाचा किराया भाडं येतं, आपलं याज येतंय, याच्यावर धकतंय. पण लोक म्हणले या जन्मात लग्न करायचं का पुढच्या? ते म्हणले या जन्मात. मग या जन्मात होता येत नाही. मांडवाच्या दारी आणीला माथारा म्हणे नवरी आणा रांड आणि जाळा नवर देवाची. तो आता कसं करता येईल? तवाच करायला पाहिजे होतं खुरपून फुरपून. पण बायकोनं तुला जगिलं असतं, तो पोतडे उचलून तिला स्वयंपाक किराणा आणला असतास. आता तुझ्याकडे 1 कोटी आहे पण तू लायकीचा नाही ना. पापड तळल्या तळल्या 1 तासात खावा. पापड तळल्या तळल्या 1 तासात खावा. बायकोल म्हणला भजे तळ, पापड तळ, शेवायाचा भात कर, मी दर्शन घेऊन येतो. आणि दर्शन घ्यायला गेला आणि तिकडेच बिड्यावडीत बसला. 4.5 घंट्यानं घरी आला तर पापडाचा रुमाल झाला. पापड कडक कसा राहीन तोरक? मर्यादा असती ना कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असती. आता भीमानं रडून काय फायदा आहे? आता पापड लूच झाला. तो मारुतीरायानं मिठी मारली तेव्हा अष्टांग अंगाला लावायला पाहिजे होते. अर्ध शरीर वज्राचं राजे हो, भीमाचं शरीर अर्ध वज्राचं.
दुर्योधनाचं 75% शरीर वज्राचं, पण त्याच्या शरीराची राख झाली आणि पांडव स्वर्गाला गेले. त्यावेळेला पांडवाचे हिमालयाला शरीर पडले, तेव्हा भीमाच्या वज्राच्या शरीराची पण माती झाली. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.